परभणी महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडली आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले। ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल महापौरपदी विराजमान झाले। महापौर पदासाठी झालेल्या मतदानात सय्यद इक्बाल यांना 39 तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना 26 मतं मिळाली। स्पष्ट बहुमत मिळवत सय्यद इक्बाल महापौरपदी विराजमान झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अक्षय देशमुख आणि रझिया बेगम यांनी भाजपला मतदान केलं नाही ही बाबही राजकीयदृष्ट्या या निकालामध्ये महत्त्वाची ठरली। परभणीमध्ये ठाकरे सेनेचा महापौर झाल्यावर खासदार संजय जाधव यांनी प्रतिक्रिया दिली। हे होणार आपण आधीच सांगितलेलं होतं असं जाधव यांनी म्हटलं। तर आमचा ताळमेळ असल्यानं आमचा एकही नगरसेवक इकडे तिकडे गेला नाही अशी प्रतिक्रिया आमदार राहुल पाटील यांनी दिलेली आहे। सुरुवातीपासून म्हणायचो परभणीचा महापौर हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचाच होईल, त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठेही फेरबदल होणार नव्हता। जी काही चंद्रपूरला घटना घडलेली होती त्या घटनेचा इंटरनल विषय होता, चंद्रपूर शहरापुरता मर्यादित होता आणि त्यांच्या निवडणुकीच्या पूर्वीचं अलायन्स नव्हतं। आमच्याकडं आम्ही निवडणुकीपूर्वी केलेलं अलायन्स होतं, त्यामुळं आमच्या ह्या गठबंधनामध्ये कुठेही फरक पडणार नव्हता। काँग्रेस आणि आमचं ताळमेळ खालीपासून वरपर्यंत असल्यामुळं आमचा एकही नगरसेवक इकडे तिकडे गेला नाही, उलट 2 नगरसेवकांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे। म्हणून माझी सर्व जनतेस मी आभार व्यक्त करतो। निवडून आलेल्या महापौर उपमहापौरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि परभणी शहराचा खरा विकास आजपासून सुरू होईल या प्रकारची मी गॅरंटी सर्व जनतेस देतो। इकडे परभणीमध्ये मुस्लिम महापौर दिल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेवर विरोधकांनी निशाणा साधलाय। मात्र देशामध्ये अनेक मुस्लिम मुख्यमंत्री झालेले असताना अनेक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या पदांवर मुस्लिमांनी काम केलेलं असतानाच मुस्लिम महापौर का चालत नाही असा प्रतिप्रश्न खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना विचारलाय। या देशाचा राष्ट्रपती मुस्लिम होऊ शकतो, अटल बिहारींनी केलेलं आहे। या देशाचा अनेक ठिकाणी मुख्यमंत्री मुसलमान होऊ शकतो, महाराष्ट्रात झालेले आहेत। राज्यपाल होऊ शकतात, लष्कर प्रमुख होऊ शकतात, झालेले आहेत। निवडणूक आयुक्त मुस्लिम होऊ शकतात। मग एखाद्या ठिकाणी जर मुस्लिम महापौर झाला तर हा तुम्हाला प्रश्न का पडावा? काय तुम्हालाही सगळ्यांना काल संघ विचाराचं बाळकडू तुमच्या पोटात आणि ओठात गेलंय का? नाही, तसं नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे। चंद्रपूर महापालिकेतील नाट्यमय घडामोडींवर राज ठाकरे आणि राऊतांमध्ये चर्चा झाली। तर कल्याण डोंबिवली आणि नाशिकवरून संजय राऊत यांनी मनसेला जाब विचारलेला। यावरून आता मनसेमध्ये नाराजी पसरल्याची माहिती आहे। चंद्रपूरच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे। ठाकरे सेनेच्या काही नगरसेवकांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना मातोश्रीवरून समन्स पाठवण्यात आलं। याबद्दल खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली। 1-2 दिवसात संबंधित नगरसेवकांना बोलवणार असल्याचंही ते म्हणाले। तर काँग्रेसमध्येच एकमत नसल्यामुळे परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप चंद्रपूरबाबत स्थानिक नेत्यांनी केला होता। याबाबत शिवसेनेचे नेते आमदार वरुण सरदेसाईंनी त्यांना माहिती दिल्याचं सांगितलेलं होतं। यावर बोलताना वरुण सरदेसाई हे सुपर उद्धव ठाकरे नाहीत असा खोचक टोलाही राऊतांनी लगावला। स्थानिक राजकारणामध्ये काय उलथापालथ झाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, महापौर पद वगैरे दिलं। त्या संदर्भात स्वतः उद्धव ठाकरे लक्ष घालत आहेत। स्वतः कदाचित 1-2 दिवसात त्या लोकांना इथे मुंबईत पाचारण केलं जाईल आणि त्यानंतरची पुढली खबर मी तुम्हाला देईन। पण एक सांगतो, मी तुम्हाला माननीय उद्धवजींचं परत एकदा सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका त्यांची नव्हती आणि आजही नाही। स्थानिक राजकारणामध्ये काय उलथापालथ झाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, महापौर पद वगैरे दिलं। त्या संदर्भात स्वतः उद्धव ठाकरे लक्ष घालत आहेत। स्वतः कदाचित 1-2 दिवसात त्या लोकांना इथे मुंबईत पाचारण केलं जाईल आणि त्यानंतरची पुढली खबर मी तुम्हाला देईन। पण एक सांगतो, ज्या भारतीय जनता पक्षानं बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, चिन्ह चोरायला मदत केली, अशा चोरांना पाठिंबा देऊन कुठेही सत्तेवर आणू नका, हे त्यांचे स्पष्ट आदेश चंद्रपूरसाठी होती। या उपर जर कोणी सुपर उद्धव ठाकरे झाले असतील तर मला माहीत नाही। दरम्यान चंद्रपुरात उद्धव ठाकरे सेनेच्या नगरसेवकांना 1-1 कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केलाय। 1-1 कोटींबाबत वेगळ्या ऑफरही त्यासोबतच दिल्याचं ते म्हणाले। तर संजय राऊतांना अंधारात ठेवलं की त्यांनीच डोळ्यावर पट्टी बांधली आहे असा सवालही देशपांडेंनी उपस्थित केला। पण माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले
जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले. ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी. तर चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपसोबत जात महापालिकेत सत्ता स्थापन केली. यावरून मनसे नेते संदीप देशपांडेंनी ठाकरेंच्या नगरसेवकांनी 1-1 कोटी देण्यात आल्याचा आरोप केलाय. त्यानंतर ठाकरेंच्या सेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी देशपांडेंनी पुरावे द्यावेत अशी प्रतिक्रिया दिली आहे. जर पुरावे असतील तर आम्ही राजीनामे देतो असंही गिऱ्हेंनी म्हटलं. मला नाही माहिती संदीपजी देशपांडे जे मनसेचे नेते आहे त्यांना ते ऑथेंटिक माहिती कोणी दिली. त्यांनी त्यांचं नाव जाहीर करावं. अगर त्यांनी सांगितलं आम्हाला कोणी पैसे देऊन आम्हाला कोणी विकत घेतलं असेल तर आत्ताच्या आत्ता मी या पदाचा राजीनामा देतो. आम्ही जे लढाई लढलो किंवा जे आमचं जो जे इथं स्थानिक लेवलवर आमचं जे राजकारण झालं हे आम्हाला माहिती आहे. आमचा अपमान किती काँग्रेसने वारंवार खासदार जे आहे बहिणी आमच्या त्यांनी कितीदा केला. आम्ही वारंवार सकाळी 10:30 पर्यंत त्यांच्या काँग्रेसच्या ऑफिसमध्ये विजय वडेट्टीवारांच्या घरी बसलो नसतो अगर पैसे आम्हाला भाजपकडून घ्यायचे असते तर. चंद्रपूरमध्ये महापौर होऊ शकला नाही याची सल किंवा बदला घेण्याची भावना काँग्रेस म्हणून आमच्यात कुठलीही नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर परभणीत महाविकास आघाडी म्हणून ठाकरे सेनेच्या मागे उभं राहिले असं सपकाळांनी म्हटलं. चंद्रपूरच्या अनुषंगानं कुठली सल असण्याच्या किंवा बदला घेण्याची भावना ही काँग्रेस म्हणून अजिबात असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र चंद्रपूरमध्ये उबाटाचे 8 असताना भाजपला त्यांनी मतदान करणं हे निश्चित कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून चुकलेलं आहे. आणि वर चोऱ्याच्या उलट्या बॉम्बा अशा स्वरूपामध्ये देखील जे वक्तव्य येत आहेत हे दुर्दैवी आहे. मात्र परभणीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याच्या अनुषंगानं आणि इंडिया अलायन्स, महाविकास आघाडी आणि संविधान या अनुषंगानं आम्ही उबाटाच्या पाठीशी उभं राहिलो. मुंबईच्या महापौरांनी प्रत्येक प्रभागात कार्यालयात दर 3 महिन्यांनी बैठक घेण्याचा निर्णय घेतलाय. या बैठकीतून ते नागरिकांशी थेट संवाद साधणार असून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रशासनाने नागरिकांमधली दरी कमी करण्यासाठी पुढाकार घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. नवनिर्वाचित उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी मंत्री शिरसाटांवर निशाणा साधलाय. एकनाथ शिंदेंनी उपमहापौर पदासाठी आपलं नाव निश्चित केल्यानंतरही मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांच्या नावासाठी अर्ज घेण्यात आला. त्यामुळे पक्षामध्ये संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप जंजाळ यांनी केलाय. शिंदे साहेबांनी या ठिकाणी माझी उमेदवारी फायनल केली, तुम्ही अर्ज घेऊ नका, पक्षाच्या आदेशाचं आपण पालन केलं पाहिजे. परंतु तरी त्यांनी फॉर्म घेऊन जाऊन या ठिकाणी हर्षदाताई शिरसाट यांचा उमेदवारी अर्ज भरला होता आणि तो उमेदवारी अर्ज महापालिकेमध्ये जमा करण्यासाठी ते येत होते. परंतु पक्षाने व्हीप काढल्यामुळे ते त्या ठिकाणी आले नाही, त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. तर राजेंद्र जंजाळांसारखं सर्वगुण संपन्न नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचं भाग्य, नाहीतर आम्ही अशा नेतृत्वाला मुकलो असतो अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे संजय शिरसाट यांनी. तर जंजाळ भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असंही शिरसाट म्हणतात. जंजाळासारखं कुशल सर्व गुण संपन्न नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचं भाग्य आहे. त्यांना जे काही इतका मोठा पदभार मिळालेला आहे, खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यापासून मुकलो असतो. त्यांनी ते उपमहापौर पदाचा कार्यभार चांगला करावा. त्यांना त्या कार्यकालामध्ये चांगलं काम केलं तर भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो अशी माझी त्यांना शुभेच्छा. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही विजयाची हॅट्रिक साधत भाजप राज्यातला नंबर 1 पक्ष ठरलाय. याउलट महाविकास आघाडीला निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागला. या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पैशाच्या महापुराला निष्ठेची भिंत तोडता आली नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी महायुतीवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. लोक आजही आपल्याकडे आशेने पाहतायत. आज परिस्थिती प्रतिकूल असली तरी उद्याचा काळ हा आपलाच असेल. या निवडणुका तुम्ही धैर्याने लढल्यात हीच खरी ताकद आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवला. तुम्ही खरोखर कमाल केलेली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही हे यश मिळवलेलं आहे. आणि मी आतमध्ये जे सांगत होतो की लोक आपल्याकडे बघतायत, एका ठिकाणी सगळं पैशाचा महापूर होता,
पण इकडे त्या महापुराला सुद्धा आपल्या निष्ठेची भिंत फोडता आलेली नाहीये. त्याच्यामुळे उद्याचा काळ हा आपला असणार आहे. सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक पार पडल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीसीची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री शिवेंद्र राजेंचा दिलखुलास अंदाज पाहायला मिळाला. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी आम्ही शिवसेनेसोबत हात मिळवायला काय मिठी मारायलाही तयार आहोत असं शिवेंद्र राजेंनी म्हटलंय. तर भाजपकडे संख्याबळ जास्त असलं तरी पालकमंत्री मोठे आहेत, मोठ्यांनी सामावून घ्यावं असं म्हणत त्यांनी सूचक भूमिका मांडली. ते मोठे आहेत, पक्ष आमचा मोठा जरी आकड्या नसला तरी ते मोठे आहेत. त्यांनी सर्व मोठ्यांनी सामावून घेतलं पाहिजे. नाही ना असं काय त्यावेळेस जरा वातावरण नीट नव्हतं, जरा आता नीट झालं. ते पालक आहेत, पालकमंत्री ते आहे, आम्ही त्यांच्या पालकत्वाखाली आहे. आता मगाशी मला म्हटलं शेजारी बसा, म्हणजे मी हात पुढे करतोय तर तुम्ही घेणार, म्हटलं आमची मिठी मारायची तयारी. म्हटलं आता तुम्ही चालते का नाही. धाराशिव शिवसेनेतील अंतर्गत दुफळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीच्या वेळी उघड झाली. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नवीन जिल्हा परिषद सदस्यांचं स्वागत होताना आमदार तानाजी सावंत समर्थक सदस्य गैरहजर होते. त्यावेळी आमदार तानाजी सावंत समर्थक सदस्य पुण्यात होते. संपर्क प्रमुख राजन साळवी, माजी खासदार रवी गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा प्रमुख अजित पिंगळे यांच्यासह निवडून आलेले सदस्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले. मात्र तानाजी सावंत आणि समर्थक सदस्य दुसरीकडे असं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे अंतर्गत गटबाजी उघड होते. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून चांगलीच चुरस वाढली आहे. भूम परांडा वाशी तालुक्यातील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य पुण्यामध्ये एकत्र आले आहेत. पुण्यातील शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या JSPM संस्थेत स्वागत समारंभ झाला. तर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपर्यंत सर्व विजयी उमेदवार एकत्र सहलीवर पाठवणार असल्याची माहिती समोर येते आहे. यापूर्वीच भाजपने आपले उमेदवार एकत्र करत सुरक्षित स्थळी हलवले. पंचायत समितीवर आपला भगवा फडकला, आता जिल्हा परिषदेवरही भगवा फडकणार असं मंत्री भरत गोगावले म्हणाले. रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती आणि निवडणुकीत शिवसेनेने चांगलीच बाजी मारली. झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. म्हणजे तिन्ही पंचायत समितीवरती आपला भगवा फडकला आहे, आता जिल्ह्यावरती भगवा फडकवायचा आहे. बरेचसे लोक काही आगळा वेगळा विचार करतायत, परंतु तसं काय होणार नाही आहे. कारण या महायुतीमध्ये सत्ता येईल हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.